ऑगस्ट महिना सुरू झाला आणि सोबतच Amazon फ्लिपकार्टच्या फ्रीडम डे सेल्सची देखील चर्चा जोरदार सुरू आहे. या सेल मधल्या चांगल्या मोबाईल डील्स कुठे आहेत याचा व्हिडिओ आपण कालच केला होता, तो तुम्ही नंतर बघू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सेल मधल्या बेस्ट टॅबलेट आणि लॅपटॉप डील्स बघणार आहोत. Amazonच्या ग्रेट फ्रीडम डे सेल 7 ऑगस्ट पासून सुरू होतोय आणि फ्लिपकार्टचा फ्रीडम डे सेल 8 ऑगस्ट पासून सुरू होतोय. आणि अर्थातच प्राईम प्लस ब्लॅक वगैरे युजर्सना एक एक दिवस आधी डील्स अनलॉक होतील. लॅपटॉप आणि टॅबलेट्सच्या बाबतीत एक गोष्ट आधीच सांगतो की सगळ्या डील्स अजून अनलॉक झालेल्या नाहीत, कारण अर्थातच सेल सुरू व्हायला अजून 2-3 दिवस आहेत. आपण व्हिडिओ लवकर करतोय कारण मग तुम्हाला लॅपटॉप शॉर्टलिस्ट करता येतील आणि तुम्हाला जे मॉडेल घ्यायचंय ते सोल्ड आउट होण्याच्या आधीच तुम्ही खरेदी करू शकता. सो जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. सगळ्यात आधी आपण बजेट टॅबलेट्स बद्दल बोलूया. 20,000च्या आत जर तुम्हाला एक डिसेंट असा टॅबलेट हवा असेल तर सॅमसंग गॅलेक्सी टॅब A11 हा सगळ्यात जास्त चर्चेत असलेला टॅबलेट आहे. यामध्ये 8.7 इंच डिस्प्ले, 90 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 5100 mAh बॅटरी मिळते. याचं 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजचे व्हेरियंट सेलमध्ये 16 ते 17,000 पर्यंत मिळण्याची शक्यता आहे. स्टोरेज तुम्ही 2 TB पर्यंत एक्सपांड करू शकता, सो त्याचा प्रॉब्लेम नाही. बाकी सॅमसंगचा टॅब असल्यामुळे अपडेट्स भरपूर मिळतील. फ्लिपकार्ट, अमेझॉन किंवा अगदी सॅमसंगच्या वेबसाईटवर देखील हा मिळून जाईल. सगळीकडे चेक करून मग त्यात सगळ्यात कमी किंमत कुठे मिळते हे बघा. या बजेटमध्ये OnePlus Pad Lite हा पण एक चांगला ऑप्शन आहे. 20 ते 30,000च्या रेंजमध्ये पाहिलं तर इथे सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग मॉडेल आहे ते म्हणजे सॅमसंग गॅलेक्सी टॅब A11 प्लस. यामध्ये 6GB रॅम, 128GB स्टोरेज मिळते जे की एक्सपांडेबल आहे. 11 इंच मोठा डिस्प्ले मिळतोय, Android 16 मिळतोय, MediaTekचा प्रोसेसर आणि 7000 mAh बॅटरी एवढं सगळं यात मिळतंय. याची लिस्टेड प्राइस 26,000 आहे. सेलमध्ये हा 21-22,000 पर्यंत मिळून जाईल. Amazon वरच Lenovo Idea टॅब तुम्हाला 22,000 मिळेल. यामध्ये तुम्हाला पेन देखील बॉक्समध्ये मिळतोय. तुम्ही 30,000 पर्यंत बजेट ताणू शकत असला तर सॅमसंग गॅलेक्सी टॅब S10 Lite हा तुम्हाला Amazon वर मिळू शकतो. यामध्ये 11 इंच डिस्प्ले, 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळते. सोबतच पेन देखील बॉक्समध्ये मिळतोय. फ्लिपकार्टवर घेत असाल तर मोटोरोलाचा पॅड 60 निओ हा देखील एक चांगला ऑप्शन आहे. यामध्ये पण तुम्हाला पेन्सिल बॉक्समध्येच मिळेल. हा तुम्हाला 24 ते 25,000 पर्यंत मिळू शकतो. बाकी एक गोष्ट लक्षात ठेवा, लिनोवो किंवा रेडमीचे काही जुने मॉडेल्स अगदी स्वस्तात अवेलेबल आहेत, पण माझ्या मते तरी ते अवॉइड करा, कारण त्यामध्ये सॉफ्टवेअर आणि सिक्युरिटी अपडेट्स एकतर बंद झालेले असू शकतात किंवा मग 1-2 वर्षांचे शिल्लक असू शकतात. 30,000च्या वर बजेट न्यायचं असाल तर मग बाकी काही घेण्यापेक्षा आयपॅडवर फोकस करा. फक्त त्यातही एक इश्यू असा आहे की ॲपलने ऑफिशियली आयपॅडच्या किमती वाढवल्यात. आधी जे आयपॅड 30 ते 35,000 पर्यंत मिळू शकत होते, तो आता 40 ते 45,000 पर्यंत किंमत गेली आहे. शिवाय या सेलमध्ये आयपॅडवर जास्त डिस्काउंट देखील नाही आहेत. त्यामुळे आता लगेच गरज नसेल तर ऑक्टोबरच्या बिग बिलियन डे सेलची वाट तुम्ही बघू शकता. त्यामध्ये आयपॅडवर चांगला डिस्काउंट मिळू शकतोय. आता लॅपटॉप डील्स बघूया. मेमरी क्रायसिसमुळे जशा फोनच्या किमती वाढल्यात तशाच लॅपटॉपच्या देखील वाढल्यात. त्यामुळे बजेट लॅपटॉप बघताना देखील आता 40,000च्या आसपासच बघायला लागतंय. 30,000च्या आत आता फक्त क्रोमबुक मिळतायत, जे मी तर म्हणेल की अगदी गरज असेल तरच घ्या. नाहीतर एखादा स्ट्रॉंग टॅबलेट घेऊन त्याला कीबोर्ड अटॅच करणं जास्त परवडेल. कारण क्रोमबुकमध्ये मोस्टली 4GB रॅम आणि टॅबलेट सारखाच प्रोसेसर असतो. अगदीच गरज असेल तर Asusचे CX14 आणि CX15 हे क्रोमबुक तुम्ही बघू शकता. 50,000च्या आत म्हणत असाल तर HP 15 सिरीज बेस्ट आहे असं मी म्हणेल. फ्लिपकार्टवर या सिरीज मधले कितीतरी लॅपटॉप तुम्हाला 50,000च्या आत मिळतील. Amazonवर जर लॅपटॉप घ्यायचा असेल तर काही बेस्ट ऑफर्स दिसतात. सगळ्यात पहिला तर Lenovo IdeaPad Slim 3 हा जवळपास 1.5 लाखांचा लॅपटॉप तुम्हाला 1 लाखांपेक्षा कमी किमतीत मिळेल असं दिसतंय. यामध्ये तुम्हाला Intel Ultra 5 Series 3 हा तगडा प्रोसेसर मिळतोय. सोबतच Acer Aspire 1 देखील तुम्हाला जवळपास निम्म्या किमतीला मिळू शकतो. 35 ते 40,000च्या आसपास हा लॅपटॉप मिळेल आणि यामध्ये Ryzen 3 7320U हा प्रोसेसर मिळतोय. 1 लाखांच्या वरचे पॉवरफुल आणि गेमिंग लॅपटॉप हवे असतील तर Amazonवर 2 बेस्ट ऑफर्स दिसतात. पहिला तर Asus ZenBook S14 Ultra 5 यामध्ये Intel Core Ultra 5 प्रोसेसर, 16GB रॅम, 512GB स्टोरेज, 3K OLED टच स्क्रीन आणि Co-Pilot असे भारी फीचर्स मिळतात. डीलमध्ये दिसतंय की हा 2 लाखांपेक्षा महाग असा लॅपटॉप सेलमध्ये 1,31,000 मिळणार आहे. दुसरी बेस्ट डील म्हणजे Asus TUF A15 यामध्ये Ryzen 7 4GB ग्राफिक्स कार्ड, 16GB रॅम जी अपग्रेडेबल आहे, 512GB SSD असं सगळं मिळतंय. Amazonवर याची किंमत 1.5 लाख खोडून 1,16,000 दाखवली आहे, जी खरंच चांगली डील म्हणता येईल. फ्लिपकार्टवर देखील Acer आणि Asusच्याच लॅपटॉपवर सगळ्यात जास्त डील्स आहेत. याशिवाय Appleच्या MacBook Air आणि MacBook Pro मॉडेल्सवर देखील Amazon आणि फ्लिपकार्ट दोन्हीकडे या सेलच्या काळात डिस्काउंट एक्सपेक्टेड आहे. जरी एक्झॅक्ट किमती अजून जाहीर झालेल्या नसतील तरी त्यावर तुम्ही लक्ष ठेवू शकता.
आता आपण बघूया की बँक ऑफर्स कशा आहेत, कारण या ऑफर्स फायनल किमतीवर मोठा परिणाम करतात. अमेझॉनवर HDFC बँकेच्या कार्डवर 10% इन्स्टंट डिस्काउंट मिळणार आहे, तर अमेझॉन पे ICICI कार्ड वापरणाऱ्यांना अनलिमिटेड कॅशबॅकचा फायदा मिळेल. अमेझॉन पे वापरण्यासाठी 2000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक, गिफ्ट कार्ड आणि व्हाउचर्स देखील अवेलेबल आहेत. फ्लिपकार्टवर SBI कार्ड युजर्सना 10% डिस्काउंट मिळेल. सोबतच ॲक्सिसच्या कार्डवर देखील 2 ते 5,000च्या दरम्यान डिस्काउंट मिळणं एक्सपेक्टेड आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे ही कार्ड्स नसतील तर आत्ताच काहीतरी जुगाड लावून ठेवा. तसंच अमेझॉन पे लेटर सारखे ऑप्शन्स देखील आधीच ॲक्टिव्हेट करून त्याची KYC प्रोसेस कंप्लीट करून ठेवा. म्हणजे मग घाईघाईत पेमेंट करताना प्रॉब्लेम येणार नाही आणि तुमची आवडती डील आउट ऑफ स्टॉक होण्याआधी तुम्हाला ती मिळवता येईल. शेवटी एक महत्त्वाची गोष्ट पुन्हा सांगतो की सेल अजून पूर्णपणे लाईव्ह झालेला नाही. त्यामुळे आजच्या व्हिडिओत दिलेले आकडे हे सध्याच्या मार्केट रेटवर आणि कन्फर्म झालेल्या मॉडेल्सवर आधारित आहेत. साधारण 8 ऑगस्टला सेल सुरू झाल्यानंतर एक्झॅक्ट डील किमती समोर येतील आणि तेव्हा आपण अपडेटेड व्हिडिओ करूयाच. पण तोपर्यंत तुम्ही तुमचे आवडते प्रोडक्ट शॉर्टलिस्ट करून ठेवा आणि जाता जाता टेक भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका.